40 पुरुष तिच्याजवळ आले, पण ती साधी महिला नसून एक IPS अधिकारी होती. महिला रात्री खरंच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हैदराबादमध्ये एक धाडसी प्रयोग करण्यात आला. मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त B. सुमती यांनी स्वतः अंडरकव्हर ऑपरेशन करत मध्यरात्री एकटं बस स्टॉपवर उभं राहण्याचा निर्णय घेतला. रात्री 12:30 ते पहाटे 3:30 या वेळेत त्यांनी कोणतीही पोलीस सुरक्षा घेतली नाही. साधे कपडे घालून त्या सामान्य महिलेसारख्या बस स्टॉपवर उभ्या राहिल्या. उद्देश एकच होता, महिलांना रात्री सार्वजनिक ठिकाणी कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं हे प्रत्यक्ष अनुभवणं. पण पुढचे काही तास जे घडलं ते धक्कादायक होतं. अवघ्या 3 तासांत जवळपास 40 पुरुष त्यांच्याजवळ आले. काही जण मध्यधुंद अवस्थेत होते, तर काहींवर अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय होता. काही तरुण आणि विद्यार्थी देखील त्यात होते. अनेकांनी बोलण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी त्रास देण्याचाही प्रयत्न केला. पण ज्यांच्याशी ते बोलत होत्या त्या एक वरिष्ठ IPS अधिकारी आहेत याची कोणालाच कल्पना नव्हती. हा संपूर्ण प्रकार गुप्तपणे निरीक्षणात ठेवण्यात आला होता. ऑपरेशन संपल्यानंतर पोलिसांनी संबंधित सर्व व्यक्तींची ओळख पटवली. मात्र त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आलं. महिलांबद्दल आदर, सार्वजनिक ठिकाणी वागणूक आणि सुरक्षेचं महत्त्व याबाबत त्यांना कठोर इशारा देण्यात आला. पोलिसांचं म्हणणं आहे की फक्त शिक्षा देऊन समस्या संपत नाही, तर समाजाची मानसिकता बदलणं जास्त गरजेचं आहे. या प्रयोगानंतर सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी B. सुमती यांच्या धाडसाचं कौतुक केलं, तर काहींनी महिलांच्या सुरक्षेबाबत अजून कठोर पावलं उचलण्याची मागणी केली. रात्री महिलांना सुरक्षित वाटावं यासाठी पोलिसांची गस्त, CCTV आणि जनजागृती किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा समोर आलं. हा प्रयोग फक्त एका शहरापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक मोठा संदेश आहे. महिलांनी निर्भयपणे जगावं यासाठी केवळ कायदे नाहीत, तर प्रत्येक नागरिकाची मानसिकता बदलणंही तितकंच आवश्यक आहे.